नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, हे सगळं तुम्ही फक्त माझी जिम्मेदारी म्हणून करताना, म्हणजे तुम्ही मला तुमची जिम्मेदारी समजता ना. तेव्हा अर्णव म्हणतो की नो मिस इंदोर, मी फक्त तुला माझी जिम्मेदारी समजत नाही. ईश्वरी मनातच बोलते की अर्णव सर, प्लीज बोला सर, या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट पाहिली आहे. प्लीज जे काही तुमच्या मनात आहे ते बोला. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, तू फक्त माझी जिम्मेदारी नाही, तर मी बायको मानतो तुला, आणि मनापासून मी तुला बायको मानतो. जरीही तू मानत नसलीस ना, तरीही मी तुला माझी बायको मानतो. असं म्हटल्यावर ईश्वरी आता म्हणते की अर्णव सर, मलाही काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, बोल ना. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्हाला माहिती आहे का, आता मी पण तुम्हाला माझा नवरा मानायला लागली आहे. असं पटकन ती बोलून दाखवते. तेव्हा अर्णव खुश होतो आणि म्हणतो की गुड गुड मिस इंदोर. तेव्हा आता पुढे काहीच न बोलल्यामुळे ईश्वरी जराशी नाराज होते आणि मग अर्णव म्हणतो की ऑल राईट मिस इंदोर, गुड नाईट, तू झोप आता. आणि मग ईश्वरी झोपते. आणि ईश्वरी म्हणते की काय हे, म्हणजे मला बोलायचं होतं की माझं प्रेम आहे तुमच्यावर, पण अर्णव सर कधी पुढे गाडी नेणार आहेत काय माहिती. प्रेम आहे हे सांगतच नाही आहेत ते, मनातलं काही बोलतच नाही आहेत. मनात अर्णव आता विचार करत असतो ईश्वरीकडे हसत बघत की मिस इंदौर, तू मला नवरा मानायला लागलीस हे खरंच खूप चांगलं झालं. आता काही दिवसांनी प्रेमही होईल आणि सगळं काही व्यवस्थित होईल. दोघंजणही खूप खुश असतात. त्यानंतर मग आता ईश्वरी ही गालातल्या गालात हसत असते आणि दोघंही आपापल्याच प्रेमामध्ये म्हणजेच प्रेमाच्या विचारांमध्ये गुंतलेले असतात. नंतर लावण्या ही US ला चालली असं मामी सांगत येते. अंजली म्हणते की काय गं, काय झालं, कुठे चाललीस तू. ती म्हणते की अगं काही नाही, लावण्याला फोनवर नुसती रडते, काही विचारलं तर सांगत नाही, आणि अचानक US ला चालली आहे म्हणूनच मी तिला लगबगीने भेटायला चालली आहे. मग त्यावर लावण्याचा फोन येतो आणि लगेच वल्लरी म्हणते की अगं हो, कुठेच जाऊ नकोस, थांब, मी लगेचच निघाली आहे, येते मी. ईश्वरी आता गालातच हसते. तिला माहिती आहे की लावण्याला काल तिने चांगल्याच प्रकारे धडा शिकवला आहे म्हणून ती चिडली असणार. नंतर राकेश नाश्त्यासाठी येतो आणि म्हणतो की अगं अंजली, काल तू मला म्हणालीस त्याप्रमाणे स्टोरूममधलं सगळं जे स्क्रॅप सामान आहे ते काढायचं आहे, बरोबर ना. तेव्हा ती म्हणते की हो, म्हणजे काढूनच टाकूया, काहीच हरकत नाही आहे. त्याचबरोबर लगेचच आता तो म्हणतो की हो, थोड्याच वेळात स्क्रॅप डीलर बोलवला आहे, तो येणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की स्क्रॅप डीलर कशासाठी ते. अंजली म्हणते की अरे अर्णव, घरात ना जुन्या वस्तू असल्या ना ठेवलेल्या की ना घरात अगदी नेगेटिव्ह वाईब्स पसरतात. म्हणजे कालच बघ ना, सात्विक फॅशनवरती कसं संकट ओढावलं होतं. त्यावर लगेचच अर्णव म्हणतो की ताई, व्हॉट इज दिस, म्हणजे मला तरी वाटत नाही की या सगळ्यामुळे हे घडतं. म्हणजे जुन्या वस्तूंमुळे नेगेटिव्ह वाईब्स वगैरे, हे तर असं अजिबातच वाटत नाही आहे मला. त्यावर अंजली म्हणते की हो चिंटू, पण मला काय वाटतं माहिती आहे का, की जुन्या गोष्टी नकोच ना घरात. उगाच जुन्या आठवणी आणि जुन्या वाईब्स नकोच आपल्या घरावर, नवीन काहीतरी संकट यायला. त्यावर राकेश म्हणायला लागतो की हो, म्हणजे मलाही असंच वाटतं की कसं आहे, काही प्रॉब्लेम व्हायला नको घरामध्ये. शिवाय आपल्या घरातनं अंजली आता नवीन बाळ येणार आहे, त्यामुळे त्या निगेटिव्ह वाईब्स नकोच आता. सगळं कसं व्यवस्थित छान झालं पाहिजे ना. असं म्हटल्यावर आता अर्णव तर ते मानायला तयारच नसतो. त्याबरोबर आकाश म्हणतो की दादा, बरोबर बोलतायत ते, आणि जर त्यांना असं वाटत असेलच तर बिग डील, जाऊ दे. त्यावर अर्णव म्हणतो की ओके ताई, तुला जे वाटत असेल तसं कर. त्यावर अंजली विचारते की काय हो, कुठे आहे तो माणूस. त्यावर तो म्हणतो की अगं थांब, त्याचाच फोन येतोय. मग तो म्हणतो की अहो दादा, मग तुम्ही आत या की, बाहेर दरवाजात काय करताय. आता तो माणूस येतो आणि अंजलीला राकेश म्हणतो की थांब अंजली, मी त्याला सगळं स्टोरूममधलं जुनं सामान दाखवून येतो. ईश्वरी विचार करते की हा माणूस अचानक, याला निगेटिव्ह वाईब्सचा त्रास कसा काय व्हायला लागला, म्हणजे हा असा अचानक कसा काय बदलला, काहीतरी गडबड आहे, मला बघितलं पाहिजे. तेवढ्यात अर्णवलाही शिर्केचा कॉल येतो म्हणून तोही बाजूला निघून जातो. आकाश अंजली दोघेही नाश्ता करत असतात. त्याचबरोबर ईश्वरी पण आता राकेशच्या मागे मागे रूमजवळ जाते. तेव्हा तो माणूस दाखवतो आणि म्हणतो की हे हे बघ, खूप अँटिक माल आहे बरं का, जवळजवळ खूप जुना आहे, त्यामुळे खूप किमतीत विकला जाईल. याचे जवळजवळ 3 ते 4 लाख मिळणार आहेत, 4 लाख कन्फर्म आहेत, समजले. त्यामुळे 3 लाख मला द्यायचे आणि वरचे 1 लाख हे तुझा तुझा खर्च म्हणून. तेव्हा तो माणूस खुश होतो. ईश्वरी म्हणते की अच्छा, म्हणजे असं आहे तर याचं सगळं, म्हणजे ह्याला हे सगळं विकून यातून पैसे मिळवायचे आहेत.
आत्ता समजला मला या राकेशचा नेमका काय डाव आहे ते. मी याचा डाव कधीही सक्सेसफुल होऊ देणार नाही, असा ईश्वरी विचार करत असते. त्यानंतर राकेश म्हणतो की बघितलं का, हे सगळं व्यवस्थित असंच झालं पाहिजे. तो म्हणतो की हो साहेब, म्हणजे जुना माल आहे तर नीट मला पारखून घेतला पाहिजे. त्यावर राकेश त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो की हे बघ, तुला वाटत असेल मला काही माहीत नाही, परंतु मला पण नक्की काय करतोस ते माहिती आहे. चोरीचा माल कुठून विकत घेतोस, कुठे विकतोस, हे सगळं सगळं मला माहिती आहे, समजलं. आणि त्यामुळे माझ्याशी तरी शहाणपणा करण्याचा प्रयत्न करायचा नाही, सगळं काही व्यवस्थित लक्ष ठेवायचं. त्यावर तो म्हणतो की हो साहेब, तुम्ही काळजी करू नका, मी तुमचंही नुकसान होऊ देणार नाही आणि माझं पण नुकसान करून देणार नाही. तेव्हा राकेश म्हणतो की आता कसं बोललास, अगदी वसुलीचं बरोबर, असंच करायचं. जवळजवळ माल येईल त्याचे 3 लाख तरी मला पाहिजे म्हणजे पाहिजेतच. तेव्हा तो माणूस सगळं काही लिहून ठेवत असतो. ईश्वरी म्हणते की नाही, या माणसाची जी नियत आहे ना, ती कधीही मी बदलू देणार नाही. म्हणजे याने हे जे काही करायचं ठरवलं ना, हे मी यशस्वीच होऊ देणार नाही. ईश्वरी तिथून निघून जाते. राकेश खुश होतो की चला, आता 3 लाख मिळाले तरी दादाला मला देता येतील. अर्णव काहीतरी काम करत असतो. ईश्वरी वैतागत रूममध्ये येते. तेव्हा अर्णव म्हणतो, "मिसिंदोर, काय झालंय?" ईश्वरी म्हणते की तो राजेश, मला माहीतच होतं काही ना काहीतरी ना गडबड नक्कीच करणार आहे. हो, आपला स्टोरूममधला जुना माल ना तो विकतोय. तेव्हा अर्णव म्हणतो की काय? त्यावर ईश्वरी म्हणते की हो, आपला स्टोरूममधला जुना माल ना त्याने विकायला काढला आहे भंगारमध्ये. तेव्हा मग अर्णव म्हणतो की थांब, मी त्याला थांबवायला जातो. असं थांबवलं पाहिजे ना? ईश्वरी म्हणते की रुकिये रुकिये, प्लीज लेट मी हँडल दिस. तेव्हा अर्णव बघतच राहतो, ईश्वरी इतकं फाडफाड इंग्लिश बोलते. अर्णवला ती म्हणते की अर्णव सर, मैं हूँ ना, म्हणजे मी हे सगळं हँडल करू शकते. अर्णव म्हणतो की वा मिस इंदोर, आज तू चक्क इंग्लिशमध्ये बोलायला लागली. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, मग अर्णव सरांची बायको आहे मी, आणि तसंही संगत का असर होता आहे ना, तसंच झालं आहे माझ्या बाबतीत. तेव्हा अर्णव आता हसायला लागतो आणि म्हणतो की वाव, व्हेरी गुड. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो अर्णव सर, तुम्हाला माहीत नाही आहे तो राकेश काय करण्याचा प्रयत्न करतोय, पण ना मी त्याचे इरादे कधीही सफल होऊ देणार नाही. मी त्याला या सगळ्यामध्ये अडकवून राहणार म्हणजे राहणारच. डोंट वरी, आय एम हिअर. असं म्हणून आता ईश्वरी म्हणते की मी आता सगळं बघते काय करायचं. अर्णव आता खूप खुश होतो आणि म्हणतो की वा, म्हणजे ईश्वरी आता त्या राकेशला मात देणार आहे. तर तिचा कॉन्फिडन्स वाढलाय, त्याला खूप आनंद होतो. तर अंजलीला घेऊन ईश्वरी येत असते चालत चालत. तेव्हा आता ईश्वरी येऊन म्हणते की भिया, काय झालं, हे सगळं व्यवस्थित आहे ना सामान? त्यावर लगेच राकेश म्हणतो की हो, म्हणजे खूप व्यवस्थित सामान आहे आणि त्याला आपण देतोय, आणि हा कसा व्यवहारच आहे ना, स्क्रॅप डीलर आहे हा. त्यावर ईश्वरी म्हणते की म्हणजे ह्या सगळ्या वस्तू तुम्ही पैसे, म्हणजेच याचे पैसे घेणार आहात का जिजू? त्यावर राकेश म्हणतो की हो ईश्वरीजी, व्यवहार आहे हा. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की व्यवहार किती पैसे मिळणार आहेत? त्यावर लगेचच खोटं सांगून तो म्हणतो की याचे जवळजवळ 40,000 रुपये मिळतील. मग असं म्हटल्यावरती ईश्वरी म्हणते की 40,000 का? बरं दादा, ते ना तुमच्याजवळच राहू दे. आम्ही ना या सगळ्या वस्तू आता दान करतोय. घरातल्या वाईट गोष्टी आहेत ना, मग ते दान करून घेतलेल्या चांगल्या. ओके नाही अंजलीताई? ईश्वरी म्हणते की हो गं, हे पण तुझं अगदी बरोबरच आहे. राकेशला आता दोघींचाही राग येऊ लागतो. त्यावर राकेश म्हणतो की पण ईश्वरीजी, अहो, हे पैसे मिळत आहेत तर आपण हे पैसे का सोडायचे? तसंही जुन्या वस्तू या विकतच घेतल्या असतील ना? तेव्हा ईश्वरी म्हणते की नको नको, अहो आपण हे सगळं विकतोय, आपल्या घरातल्या वाईट ऊर्जा काढून टाकतोय ना, मग त्याचे पैसे तरी आपल्याला कशाला? त्याचेही वाईट गुण आपल्याला कशाला लागायला हवेत? तेव्हा राकेश मात्र हे सगळं तिला व्यवस्थित समजावत असतो की पैसे घेतले पाहिजेत, आणि तो माणूस मात्र खुश होत असतो. त्यावर आता लगेच अर्णव हा मामाला म्हणत असतो की वा, मिस इंदोर मस्तपैकी फाईट करते राकेशसोबत. तेव्हा मामा म्हणतो की काय नेमकं सगळं? तेव्हा अर्णव म्हणतो की मी तुला नक्की नंतर सांगतो की काय आहे हे सगळं. त्यावर आता ईश्वरी म्हणते की हे बघा राकेश जीजू, काय आहे ना, किती काही झालं तरी आपण हे सगळं तुमच्या येणाऱ्या बाळासाठी करतोय की नाही? मग आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हे सगळं आपण थांबवायला हवं. म्हणजे आपण लवकरात लवकर या गोष्टी वाईट बाहेर काढतोय, तर त्याचे पैसे तरी कशाला घ्यायचे आहेत? त्यावर राकेश म्हणतो की अहो पण ईश्वरीजी, फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमत राहत नसते. तेव्हा मग त्याचंच वाक्य ती त्याच्यावर मारते आणि म्हणते की अगदी बरोबर जीजू, तुम्ही अगदी बरोबर म्हणालात. फुकट मिळालेल्या वस्तूंची अजिबातच किंमत राहत नसते. त्यामुळे आपण ना एक काम करूया. भिया, मला सांगा की आता तुमच्याजवळ किती पैसे आहेत? तो सांगतो की 20,000 रुपये आहेत मॅडम.
तेव्हा मग ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे, आणा ते 20,000 रुपये माझ्याकडे. तेव्हा ईश्वरी ते 20,000 रुपये स्वतःकडे घेते. राकेश मात्र बघतच राहिलेला असतो. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मामा चल आपण आतमध्ये जाऊया. तेव्हा मामा म्हणतो की अरे अर्णव, पण बघितलंस ना, ईश्वरी एकटी आहे आणि राकेश आहे तिकडे. मग आपण एकटं सोडून कसं जायचं? बघतोयस ना काय करतोयस ते? तेव्हा मग तो म्हणतो की डोंट वरी, आता ईश्वरी काही थांबणार नाही. ती बरोबर राकेशबरोबर फाईट करणार, अगदी योग्य पद्धतीने. राकेश तोंडावर पडला आहे आता, असं म्हणून ईश्वरीच्या बाबतीत तो बिनधास्त होऊन तिथून निघून जातो. आणि मग तो स्क्रॅप डीलर ईश्वरीला 20,000 रुपये देतो. ती म्हणते की बरं ठीक आहे दादा, मग आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा की तुमच्याकडे हे जे मजूर काम करतात ना, त्यांना तुम्ही हे मजुरीचे दिवसाला प्रत्येकी किती रुपये देता? तो म्हणतो की प्रत्येकी 500 रुपये देतो मॅडम मी प्रत्येकाला. मग ईश्वरी म्हणते की मग तुम्ही एक काम करा, हे 20,000 रुपये तुम्ही घ्या आणि आज प्रत्येकाला या मजुरीचे 5,000 रुपये मिळाले पाहिजेत. म्हणजे हे जे पैसे आहेत ना, ते त्यांना व्यवस्थितपणे वाटा तुम्ही, समजले? त्यांना जास्त मोबदला द्या तुम्ही या पैशामधूनच. तेव्हा मग अंजलीला ही कल्पना फारच आवडते. अंजली म्हणते की खरंच ईश्वरी, तू तर ना अगदी ग्रेटच आहेस. हे फक्त ना तुलाच सुचू शकतं हं. असं म्हणून ते तिचं कौतुक करू लागते. अंजलीला म्हणते की हे दान आहे ना, तर मग असंच केलं पाहिजे. आपल्याला त्याचे पैसे ठेवून काय उपयोग? तेव्हा अंजली म्हणते की हो गं, अगदी बरोबर आहे बरं का तुझं. ईश्वरी म्हणते की देवाने आपल्याला सगळं काही दिलं आहे, हो की नाही अंजलीताई? मग आपण गरिबांमध्येही वाटलं पाहिजे ना. अंजली म्हणते की हो गं, अगदी बरोबर बोललीस तू. अंजलीला तिचं खूप कौतुक वाटत असतं. ती म्हणते की भैया, पैसे व्यवस्थित वाटले पाहिजेत हं तुम्ही. आणि या आता तुम्ही, या वस्तू सगळ्या आम्ही दान केलेल्या आहेत. असं म्हटल्याबरोबर आता इथे अंजली म्हणते की हो. ईश्वरी म्हणते की भैया, आता तुम्ही जाऊ शकता, निघा तुम्ही. तो टेम्पो घेऊन स्क्रॅप डीलर निघून गेलेला असतो. अंजलीकडे अर्णव अगदीच रागाने बघत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे राकेश विचार करतो की हे सगळे पैसे मला मिळणार होते. या ईश्वरीने ऐनवेळेला सगळा घोळ केल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊन गेलाय. आता माझा खूप पैसे तरी मला कसे देता येणार? तो खूपच आता टेन्शनमध्ये असतो. ईश्वरी आता ढिक्की चिकी करत करत रूममध्ये येते आणि डान्स करत असते. तेवढ्यात अर्णव समोरून येतो आणि ईश्वरीकडे बघतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला ना खूप खुशी झाली आहे आणि त्या राकेशचा डाऊन आम्ही फसवला आहे. त्याचा चेहरा ना अगदी बघण्यासारखा झाला होता. त्याचं जे नुकसान मी आज करवलं आहे ना, त्यामुळे मला इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू, एकदम खुश आहे मी आज. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ओके मिस इंदौर, तू सेलिब्रेशन करत होतीस ना, कंटिन्यू. तेव्हा ईश्वरी पुन्हा नाचायला जाते आणि मग अर्णव म्हणतो की काय झालं मिस इंदौर? ईश्वरी म्हणते की अर्णव सर, 12 खेडेर, मी तर विसरूनच गेले. राकेशला धडा शिकवायच्या चक्करमध्ये मी तुमचं 3 लाख रुपयांचं नुकसान केलं आहे अर्णव सर. तेव्हा अर्णव म्हणतो की हो मिस इंदौर, तुला कळतंय का की तू किती मोठा लॉस केला आहेस माझा? आता कमॉन, मला काही माहीत नाही, माझं 3 लाख रुपयाचं नुकसान तू पुन्हा भरून द्यायचं आहे. ईश्वरी म्हणते की सर, 3 लाख रुपयाचं नुकसान मी कसं काय भरून देऊ तुमचं? मी तर आता नोकरी पण करत नाही, काय करू मी? मग तो म्हणतो की मिस इंदौर, मग तू आता नोकरी करायची आहे पुन्हा सात्विक फॅशनमध्ये, माझे पर्सनल सेक्रेटरी म्हणून पुन्हा आता तू जॉईन व्हायचं आहे, समजलं? आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या अगोदर तुझं हे लॉकेट काढून मला आधी दे. कमॉन कमॉन, तुझं लॉकेट दे सोन्याचं मला. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की काय माझं लॉकेट? आणि ती त्याच्याकडे बघून आता हसायला लागते आणि त्याला पहिल्याचे दिवस पुन्हा आठवायला लागतात, कारण की असंच लॉकेट अर्णवने घेतलेलं असतं. तेव्हा अर्णव हसतो आणि म्हणतो की मिस इंदौर, अगं तुला काय वाटतं मी हे सगळं करेन का? असं अजिबात नाही. पण मिस इंदौर, तू हे काम केलं ते खरंच खूप चांगलं केलं आणि ताईच्या बाळासाठी तू हे सगळं जे काही केलंस ना, ताईच्या बाळासाठी हे 3 लाख रुपये काय, माझं सगळं जरी केलं ना तरी मला काही वाटणार नाही, हरकत नाही आहे. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मी एक विचारू का तुम्हाला, की तुम्ही तुमच्या ताईसाठी सगळं काही कराल ना? तुमची ताई म्हणजे तुमच्यासाठी सर्वस्व आहे ना? तेव्हा तो हो मिस इंदौर असं बोलतो आणि मनातच म्हणतो की मिस इंदौर, तूही माझं सर्वस्व आहेस. तेव्हा आता ईश्वरी ही खूप खुश होते, स्वतःचीच पाठ थोपट पुन्हा डान्स करू लागते. राकेश आता गेटजवळ येऊन त्या स्क्रॅप डीलरला कॉल करत असतो. म्हणतो की आत्ता माझ्या घरी येऊन गेला, मगाशी माझा फोन उचलला, आता माझा फोनच उचलायला तयार नाही आहे हा माणूस. त्याला कळलेलं असतं की त्याची खूप मोठे आता नुकसान झालेले आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राकेश हा बाहेर तिथेच वैतागत उभा असतो. त्याच वेळेला अर्णव येतो आणि त्याच्या अगदी जो काही हरलेला असतो त्या चेहऱ्याकडे बघत असतो. राकेशलाही आता त्याचा खूपच राग आलेला असतो. तो चालत चालत अर्णवजवळ येऊन उभा राहतो.
अर्णवच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ऐट असते. त्यावेळेला राकेश म्हणतो, की "हे बघ चिंटू, हे बघ माझ्या चेहऱ्यावर स्माईल आहे. बघ, बघ किती मोठी स्माईल आहे माझ्या चेहऱ्यावर. तुला काय वाटलं रे? तू माझ्या बायकोचे सगळे बँक अकाउंट तुझ्याबरोबर जॉइन करून घेतले आणि तुझ्या त्या मिस इंदोरने आज मला मिळत असणारे पैसे माझ्याकडून काढून घेतले, दान करून टाकले. त्यामुळे मी हरेन असं वाटणार आहे का तुला? आणि असं असेल तर ते अजिबात समजून घेऊ नकोस. कारण माझ्याकडे आणखीन भरपूर वेळ आहे लढण्यासाठी. आणि कसं आहे ना, माझ्याकडे आणखीन भरपूर चान्सेस पण आहेत. त्यामुळे तुमच्या या छोट्या-मोठ्या गोष्टी माझ्या काहीच बिघडवू शकणार नाहीत. समजलं? हे बघ, त्यामुळे किती काही झालं ना, तरीही मी लढणारच आहे आणि मला माहिती आहे की मी जिंकणार आहे. त्यावेळेला तो म्हणतो, की "काय ना, राकेश, मला हे सगळं करून तुझ्याबरोबर म्हणजे ही फालतूगिरी तुझ्याबरोबर करायची नाही आणि मला तुझ्याबरोबर लढायचं नाही आहे. समजलं? म्हणूनच मी शांत आहे आणि जर मी तुझ्याशी लढायचे ठरवणारच नाही, कारण की तेवढी तुझी लायकी नाही. समजलं? तर मग अर्णव म्हणतो, की "लढ ना." "कोण म्हणाले तुला लढू नको? रे चिंटुकल्या, तू घाबरतोस मला, बरोबर ना? कारण या घर जावयाला तू घाबरतोस." तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "कसं आहे ना, लढण्यासाठी मला फार काही वेळ लागणार नाही. तुला संपवण्यासाठी फार काही वेळ लागणार नाही. परंतु मी शांत बसलो आहे, याचा अर्थ असा नाही, की मी नेहमीच शांत बसेन. समजलं?" त्यावेळेला आता राकेश म्हणतो, की "अच्छा, म्हणजे तू मला मारशील? काय करणार आहेस तू?" म्हणजे अर्णव माझ्याशी लढणार म्हणजे काय करणार? मला मारणार का तो? "हो, हो, हो, मी घाबरलो." असं म्हणून तो मुद्दाम नाटक करू लागतो. अर्णव म्हणतो, की काय ना राकेश, ही तुझी जी काही फालतूगिरी आहे ना, तीच तुला एक दिवस डिस्ट्रॉय करणार आहे." त्यावेळेला मग राकेश म्हणतो, की "काय करणार मग तू? मग तुझा प्लॅन काय आहे तो तरी मला सांग ना. तू लढण्यासाठी काय करणार आहेस? म्हणजे लढताना काय करणार आहेस? म्हणजे तसं मला रेडी राहिला रे. मारणार आहेस का तू मला?" त्यावर आता लगेचच अर्णव म्हणतो, की "मारणार मी तुला मारून माझे हात खराब करणार नाही आहे. समजलं? तुझ्या रक्ताने माझे हात मला खराब करायचे नाही." त्यावेळेला मग राकेश म्हणतो, की "पण मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुझे हात म्हणजेच माझे हात खराब करण्याला." "कसं काय?" "कारण काय आहे ना, मी तर नक्कीच माझे हात खराब करून घेऊ शकतो. मला त्यामुळे काहीच प्रॉब्लेम वाटणार नाही." "मग माझा प्लॅन ऐकायचा तुला? मी तुला सांगतो, की मी तुला मारणार आणि त्यानंतर मग या घरचा जावई म्हणून मानाने जगणार आणि हो, काळजी करू नको. तुझ्या मिस इंदोरची मी खूप अगदी मस्त काळजी घेणार." त्याला खूप राग येतो आणि अर्णव त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो, की "तुझ्या अवकातीत राहायचं. नाव नाही घ्यायचं तिचं." तेव्हा मग राकेश म्हणतो, की "घेणार. तिचं नाव मी घेणार. तुला काय वाटलं, की तुम्ही दोघे असं कराल आणि मी सोडेन? तर अजिबात नाही." अर्णव म्हणतो, की "मिस इंदोरचे नाव अजिबात घ्यायचे नाही." राकेश म्हणतो, की "हो, घेणारच आहे. कारण चिंटू, तू लक्षात ठेव, जर तू मला मारलंस ना, तर मग काय होईल माहिती आहे ना? तुझी ती बावळट बहीण विधवा होईल आणि तिच्या पोटातलं बाळ हे जन्माला येण्याच्या आधीच अनाथ झालेलं असेल. मग काय करणार आहेस तू? आणि जसे तुम्ही होतात अनाथ, तसंच ते बाळ पण अनाथ म्हणून वाढेल. तुम्ही दोघं कसे आई-वडिलांशिवाय वाढलात ना, तसंच." आता अर्णवचे डोळे खाली जातात. तो गप्प होतो आणि म्हणतो, की "एक गोष्ट लक्षात ठेव राकेश, जोपर्यंत या बाळाचा मामा म्हणजे मी जिवंत आहे ना, तोपर्यंत ते बाळ कधीही अनाथ म्हणून वाढणार नाही, लक्षात ठेव." तेव्हा आता लगेचच राजेश असा आवाज देत अंजली येते. म्हणूनच अर्णव त्याची कॉलर सोडतो. तेव्हा राकेश म्हणतो, की "अगं, तू तेवढ्यात धर ना, धर माझी कॉलर धर." असं तो बोलतो, पण अर्णव गप्प उभा राहतो. त्यावर अंजली म्हणते, की "अहो, हे बघा ना, आजीचा कॉल आला होता. तिला जरा तुमच्याशी बोलायचं होतं." त्यावेळेला तो म्हणतो, की "हॅलो, बघू." मग फोन कट झालेला असतो. अंजली म्हणते, की "अरे, फोन तर कट झाला." "अरे, काय झालं? तुम्ही दोघंही काहीतरी महत्त्वाचं बोलत होतात का चिंटू?" तेव्हा राकेश म्हणतो, की "हो, अगं तसं आम्ही दोघंही महत्त्वाचंच बोलत होतो." त्याबरोबर ती म्हणते, की "काय, मी डिस्टर्ब केलं का?" त्यावर राकेश म्हणतो, की "हो, अगं खूप महत्त्वाचं होतं. तुझा भाऊ हा माझ्या जीवावर उठलाय." असं म्हटल्यावर अंजली घाबरते आणि "काय चिंटू, काय झालंय?" असं त्याला विचारते. त्याचबरोबर राकेश म्हणतो, की "अगं अंजली, तू पण काय मनावर घेते? अगं चेष्टा करत होतो मी. गंमत केली गं तुझी, बाकी काही नाही. चल." असं म्हणून आता आजीला फोन लाव बघू परत, त्यांना बोलू दे माझ्याशी. असं म्हणून आता अंजलीला तो तिथून घेऊन जातो आणि तिथून घेऊन जात असताना मुद्दामच मागे राकेशकडे वळून पाहतो. तेव्हा जात असताना मुद्दामच राकेश हा अर्णवसमोर अंजलीला घेऊन जाताना डान्स करत असतो आणि अर्णवला दाखवतो, की तो किती काय काय करू शकतो. आता राकेशला या सगळ्या गोष्टी केल्यामुळे अर्णवचा खूपच जास्त रागाचा पारा चढलेला असतो.
ईश्वरी गणूबाप्पाकडे हात जोडून म्हणते की गणूबाप्पा, आता बास झालं हे. किती दिवस झाले आमची गाडी ही मैत्रीच्या स्टॉपवरून पुढे जातच नाही आहे. म्हणजे प्रेमाचा स्टॉप पण तर आला पाहिजे ना. कधी होणार आहे हे सगळं? काय करू मी? अर्णव सरांना मी स्वतः सगळं सांगून टाकू का माझ्या मनात काय आहे ते? की आणखी थोडा वेळ वाट बघू? काय करू मी? तेवढ्यातच अर्णव वैतागत आतमध्ये येतो आणि म्हणतो की या राकेशला ना मी तर सोडणारच नाही आहे. आय विल किल हिम. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय झालंय, त्या राकेशने पुन्हा काही केलंय का सर? तेव्हा तो म्हणतो की नथिंग. तेव्हा मग अर्णव काम करत असतो. ईश्वरी म्हणते की सर, म्हणजे मला जरा बोलायचं होतं. तो म्हणतो की काय आहे आता मिस इंदोर? तो जरासा वैतागलेला असतो. आणि मग ईश्वरी म्हणते की सर, मला असं बोलायचं होतं की आपलं आता पुढे काय होणार? तेव्हा तो म्हणतो की व्हॉट? म्हणजे काय? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, म्हणजे आपला संसार पुढे कसा होणार आहे? म्हणजे आपला प्रपंच हा कसा वाढणार आहे? असं विचारल्यावर अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे सगळं काय बोलते तू? हा इतका सगळा ऑलरेडी प्रपंच सांभाळत आहोत ना आपण. मग आणखी पुढे किती प्रपंच हवा आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, तुम्हाला ना काही कळतच नाही. मनातच ती म्हणते की इतकं सगळं असूनही इतकं समोरून मी बोलते, पण हा माणूस काहीच बोलायला तयार नाही. तेवढ्यातच ती म्हणते की हे तर असं झालं ना की मोबाईल आहे, परंतु मोबाईल आहे, सिम कार्ड आहे, परंतु त्याला रिचार्ज नाही, असं झालं हे सगळं. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, व्हॉट मोबाईल, व्हॉट सिम कार्ड, काय बडबडतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही नाही, काही नाही, काही नाही, तुमचं चालू द्या. तेवढ्यातच शिर्केचा फोन येतो. ईश्वरी म्हणते की हां, तेच तर आहे ना, नुसतं आपलं शिर्के शिर्के एवढंच होतं तर शिर्केसोबतच लग्न करायचं होतं ना. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, काय बोलते तू? अगं, शिर्केंचं लग्न ऑलरेडी झालं आहे. तेव्हा ईश्वरी ही चिडते आणि म्हणते की बोला तुम्ही काय नाही आहे. ती वैतागलेली असते. पुढच्या भागामध्ये अंजली ही मामीला सांगते की अगं, आपण स्टोरूममधलं जे काही सगळं जुनं सामान होतं ना, ते भंगारवाल्याला विकून टाकलं. हे ऐकल्यावर तिला धक्काच बसतो. ती म्हणते की काय? कधी केलं हे सगळं तुम्ही? तेव्हा ती म्हणते की अगं, कालच केलं आहे. आणि मामी स्टोरूममध्ये येते आणि त्यावर म्हणते की इथे माझं फार महत्त्वाचं सामान होतं. कोणालाही न विचारता हे काय केलं? आणि मामी चिडून अंजलीला बोलत ईश्वरीवर सगळे आरोप लावते की हे सगळं या मुलीनेच केलं असणार, मला माहिती आहे. हे का केलं हिने? म्हणजे माझं जुनं सामान होतं ते का विकलं? त्यावर मामा म्हणतो की अगं, पण काय असं सामान होतं इथे, सांगशील का? तेव्हा ईश्वरी पण म्हणते की हो मामी, असं कोणतं महत्त्वाचं सामान तुम्ही इथे स्टोरूममध्ये ठेवलं होतं जे हरवलं आहे? आता तिला काही बोलायला पॉईंटच नसतो. नंतर अर्णव म्हणतो मामी, असं महत्त्वाचं सामान काय होतं जे तुझ्या रूममध्ये ठेवायचे सोडून तू इथे स्टोरूममध्ये का ठेवले होते? आता तिला सगळेजण जाब विचारत असतात. अंजलीकडे बघत ती गप्प असते, काहीच उत्तर देत नाही. आता नेमकं ह्या सगळ्या गोष्टींचं काय होणार पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.